नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की इलेक्शन कमिशनर आता आपण घरून पण वोटिंग करू शकतो. ते आपण आज बघणार आहे. तुम्ही बघा, इथे आपल्याला सर्व माहिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रकचा इथं लिंक दिलेली आहे. सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रकाची आकृती दिलेली आहे. ECIद्वारे PWसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतगार मार्गदर्शन केलं आहे, त्याची पण आकृती दिलेली आहे. ज्यामध्ये आता इलेक्शन चालू पण झालेले आहे, जी ज्येष्ठ नागरिक आणि PWD ज्यांनी ग्रामपंचायतमध्ये आणि नगरपालिका किंवा महानगरपालिकामध्ये रजिस्ट्रेशन किंवा नोंद केली असेल, त्यांचे इलेक्शन आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालूच झाले आहे. आणि आपण काही न करता सक्षम ॲप आहे, हे ॲपला डाउनलोड करून आपण आपली माहिती पूर्ण भरू शकतो किंवा त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर पण आपण कॉल करून विचारू शकतो. आणि त्यांनी आपल्याला एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ म्हणजे हा आहे. चुनावी कार्यालय नहीं जा पाते हैं तो इस ऐप को डाउनलोड कर अपनी आवश्यक जानकारी डालें और जमा कर दें। आपके जमा करने की जानकारी हा व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वच काही सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य पाहून घ्या. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती सांगितली आहे. कसा फॉर्म भरायचा, काय करायचं, सक्षम ॲपवर कसं जायचं. आणि इलेक्शन कमिशन श्री राजीव कुमार यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे, कारण की दिव्यांगांना त्रास नाही व्हावा, त्यांना घरूनच वोटिंग व्हावं, यासाठी त्यांनी हे सर्व काम केलेलं आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.